द वेट इज ओव्हर. दर्जा प्रो मेन्स बॅच रिझनिंग आपली 5 ऑगस्ट 2026 पासून चालू होत आहे. तर या दर्जा प्रो मेन्स बॅच बद्दलचा डिटेल व्हिडिओ आता आपण ह्यो बघतच आहात. तर दर्जा प्रो मेन्स बॅच मध्ये काय काय फीचर्स आहेत, कस काय सगळ्या गोष्टी आपण पट एकदा डिस्कस करून घेऊ, टाइम वेस्ट न करता. सर बॅचची ड्युरेशन किती दिवस राहणार, तर उत्तर हे 100 दिवस, पण एक्सपेक्टेड हे जास्त दिवस लागल, कारण की लेक्चर्स जवळपास 2 महिने चालतील आणि 1 महिना टेस्ट आणि त्याहीपेक्षा जास्त चालू शकते. तर त्या कारणानं आपल्याला 100 दिवस मिनिमम तर आहेच. सर डेली होमवर्क पण राहणार बॅचच्या फीचरमध्ये. डेली होमवर्क राहणार, डेली टेलिग्राम सेशन पण. सर डेली होमवर्क आणि डेली टेलिग्राम सेशन कसं राहणार, म्हणजे आज जर एखादा टॉपिक शिकवला आणि त्या टॉपिक मधला एखादा टाईप शिकवला तर त्याच्यावरच होमवर्क आणि त्याच्यावरच टेलिग्राम सेशन, आणि टेलिग्राम सेशन मी स्वतः घेणार आहोत. तर तुम्हाला त्याबद्दल निश्चिंत राहायचंय. डेली होईल ते. डेली पर्सनल डाऊट क्लिअरिंग, एखाद्या टॉपिक मध्ये जर प्रॉब्लेम गेला तर बिंदासपणे तुम्ही मला कॉल किंवा मेसेज पण करू शकता. बॅचची व्हॅलिडिटी आपली 6 महिने राहणार आहे. अपडेटेड कंटेंट विथ ऍक्च्युअल एक्झाम लेवल क्वेश्चन्स आपल्या एवढे कुठंच घेतल्या जात नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट 100% सांगतो, जर आपल्या पीडीएफ मधून जर सगळे क्वेश्चन्स तुम्हाला जमले तर भारतातल्या कोणत्याही पीडीएफ मधले क्वेश्चन्स काढा, तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जमतील. कॉन्फिडन्स. लेक्चरचं ड्युरेशन डेली 1.5 घंटा डेली राहील. कधी कधी जास्त होईल, कधी कधी कमी होईल. रेज युअर स्टँडर्ड्स, रेज युअर स्कोर. डेली मेन्स, दर्जा मेन्स वेअर सिलेक्शन बिकम्स इनविटेबल. स्ट्रक्चर स्ट्रॅटेजिक, सिलेक्शन ओरिएंटेड विथ बेस्टेस्ट अप्रोच. अप्रोचचा लय जबरदस्त काम आहे. आणि हे पण बघू शकता की यामध्ये स्वतः ती पोरगी ओरडू सांगागली, मेन्स म्हणजेच ओनली वन ऑप्शन, ती पण म्हणते ट्रस्ट मी. तर मेन्स म्हटलं तर एकच ऑप्शन्स आहे. सर डेली प्लॅनर कसा आहे आपल्या दर्जा प्रो मेन्स बॅचचा. दर्जा प्रो मेन्स बॅचचा प्लॅनर ह्यो दिलेला आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जसं की डिस्टन्स डायरेक्शन 4 दिवस, कोडिंग डिकोडिंग 7 दिवस, कोडेड ब्लड रिलेशन 1 दिवस, मॅजिक बॉक्स 1 दिवस, इनपुट आउटपुट 10 दिवस. तसं नाही. इनपुट आउटपुटला मागच्या दर्जा प्रो मेन्स बॅचला 17 लेक्चर्स झालेले. मॅजिक बॉक्स 3-4 दिवस, कोडेड ब्लड रिलेशन म्हणजे हे वाढतात, पण मिनिमम तर हे होणारच आहेत. तर तुम्ही याबद्दल ताण घेऊ नका, निश्चिंत राहा. याच्यापेक्षा जास्त डिलिव्हर केल्या जाईल. जसं की कोणकोणते टॉपिक कव्हर होणार सर. डिस्टन्स डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग, कोडेड ब्लड रिलेशन, मॅजिक बॉक्स, इनपुट आउटपुट, डाटा सफिशियन्सी, ब्लड रिलेशन प्लस सिटिंग अरेंजमेंट. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत. आतापर्यंत तुम्ही स्किप करत आलेले आहेत, आता याच्यानंतर कधी स्किप करायची गरज नाही पडणार. कॉन्सन्ट्रिक सर्कल, स्क्वेअर, ईटीसी काही पण जरी आलं तरी, 3 पॅरलल रो त्याच्यातले सगळे टाईप, टाइम अँड स्लॉट पझल, मिसलेनियस टाईप सिटिंग पझल म्हणजे की कंडिशनल बेस सिटिंग अरेंजमेंट राहतात सगळ्या गोष्टी, मॅट्रिक्स, मिसलेनियस टाईप्स, ब्लँक्स म्हणजे व्हॅकंट बेस पझल जर असलं, स्टेटमेंट बेस पझल असलं, सगळ्या गोष्टी आपण त्या कव्हर करणार आहोत. क्रिटिकल रिझनिंग पाटील सरची ते रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला भेटून जातील सगळे लेक्चर्स. मेन्सच्या टेस्ट आणि अनालिसिस मी स्वतः घेणार, म्हणजे जी टेस्ट दिली ती तुम्ही सॉल्व्ह करायची आणि त्याचा अनालिसिस पण जेव्हा बॅच झाल्याच्या नंतर. जसं की आधा अधुरा प्यार और आधी अधुरी बातें अच्छी नहीं लगती, त्याच टाईप मध्ये आधा अधुरा सिलेबस तुमचा आणि त्याच्यावरच तुम्ही टेस्ट देत असाल तर ते चांगलं वाटत नाही. जसं की आतापर्यंत तुम्ही कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह केली का, जसं की अल्फाबेट नंबर सिम्बॉल याचं लॉजिक लावून क्वेश्चन सॉल्व्ह केलं का. नाही सर मी स्किप केली. इनपुट आउटपुट सॉल्व्ह केलं का, सर कधी कधी केलं पण त्याच्या स्टेप्स लिहिल्या. अरे बाबा, कधी कधी एखादा मिनिट राहिला, शेवटच्या मिनिटामधून कसे स्कोर का 1-2 मार्कचा चोर धंदे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी खूप बारीकीनं आपण डिस्कस करणार आहोत याच्यात. आणि डिस्कसच नाही तर प्रॅक्टिस पण तेवढी जबरदस्त. जसं की इनपुट आउटपुट मध्ये आपण 150+
सेट निसते लेक्चर्समध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही याबद्दल निश्चिंत राहा. होमवर्क पण भरपूर राहणार आहे, पण ते कसं कव्हर करायचं, काय कव्हर करायचं याचा प्लॅन पण देतोच मी बॅचमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅच कोणी करावी. 3 टाईप टाकलेले आहेत सर. माझी बॅच चालू आहे. माझी बॅच नुकतीच झालेली आहे आणि मला 1-2 वर्ष झाले आहेत बॅच संपून. माझी बॅच चालू आहे बिंदास्तपणे कर. प्री आणि मेन्स दोन्हीही सोबत कव्हर पॉसिबल आहे. प्रूफ काय सर? डिस्टन्स डायरेक्शन तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला कोडेड डिस्टन्स डायरेक्शन जमलं का? तर उत्तर आहे हो. अरे पण ते कोडेड डिस्टन्स डायरेक्शन तर मेन्सचं आहे की रे, तुम्हाला जमायला होतं का पाहिजे? नाही. कोडेड डिस्टन्स डायरेक्शन म्हणजे मेन्सचा सिलेबस आणि प्रीचा सिलेबस रिझनिंगमध्ये वेगळा राहते. कसं सर? जसं की इकडं डिस्टन्स डायरेक्शन नॉर्मल येते, इकडं कोडेड येते. इकडं कोडिंग डिकोडिंग नॉर्मल येते, इकडं वेगळी येते. इकडं कंडिशनल येते, मॅट्रिक्स येते, अल्फाबेट नंबर सिम्बॉल्स येते, बायनरी कोडिंग येते, कंडिशनल कोडिंग डिकोडिंग पण येते. सगळ्या गोष्टी वेगळ्या राहतात. तर तुम्हाला सहजपणे समजतील. जसं की मेन्सला इनपुट आउटपुट येते सर, स्टेटमेंट बेस्ड पझल येते, 3 पॅरलल रो येते, टाइम स्लॉट पझल येते, कॉन्सेंट्रिक सिटिंग अरेंजमेंट येते, कॉन्झिक्युटिव्ह मल्टिपल सिटिंग अरेंजमेंट येते, कॉन्सेंट्रिक सर्कल स्क्वेअर येते, क्रिटिकल पण येते. सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत की रे मेन्स प्रीपेक्षा. तर मग प्री आणि मेन्स दोन्ही बॅलन्स करून जाता येते तुम्हाला. सर माझी नुकतीच बॅच झालेली आहे, ही तर ऑपॉर्च्युनिटी तुझ्यासाठी बेस्ट आहे. मग लगेच प्री झाली सर, प्रीचा अभ्यास झाला आणि लगेच मी मेन्सची तयारी करायला लागलो. सर मला 1-2 वर्ष झाले आहेत सर बॅच करून. काही प्रॉब्लेम नाही. दिवसाचे 3 ते 4 घंटे बाजूला करून ठेवू. सर 3 ते 4 घंटे कसे म्हणाले? बाबा डेली लेक्चर करा लागला, तू टेलिग्राम सेशन पण करा लागला, होमवर्क करा लागला, हे 3 ते 4 घंट्यामध्ये कव्हर होते का? तर उत्तर आहे हो. आणि डेली 3 ते 4 घंटे घातल्याच्या नंतर उरलेला सगळा वेळ तुझ्याच पैसे एक रे. सर माझा प्रीचा अभ्यास झालेला आहे. बरं आता 2-3 वर्ष 1-2 वर्ष झाले तर तुझा प्रीचा अभ्यास झाला असेल की रे. मग जर तुझा प्रीचा सगळा अभ्यास झालेला आहे, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की बाबा तुला असा कोणता प्रीचा क्वेश्चन आहे का रिझनिंगमध्ये की तो तुला जमत नाही. जर सगळेच जमत असतील तर तुला अभ्यास एक्स्ट्राची करायची काय गरज रे. तुला फक्त प्रॅक्टिस करायची आणि अप्रोच बॅचमधून कव्हर करून घ्यायचा मेन्सचा. कारण की आता ऑगस्ट मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तर तुझं सगळे मेन्स कव्हर होऊन जाते. म्हणजे तुझ्या IBPS PO मेन्स हाती लागते, RRBच्या सगळ्या एक्झाम्स हाती लागतात, SBIच्या पण सगळ्या एक्झाम्स हाती लागतात. ज्या पण एक्झाम्स येतील त्या सगळ्याच्या सगळ्या मेन्स हाती लागतील. आणि गरम गरम अभ्यास नेमकाच चालू कंप्लीट झाला, त्या कारणाने याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच भेटेल आणि खूप जास्त भेटेल. काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स येतात. सर डेली लेक्चर होतील का? 100% होतील. यानंतर मला कुठली बॅच करायचं काम नाही, काय काम पडेल का? तर उत्तर आहे 100% बिलकुल नाही. तर कारण की आपल्या लेवलला कोणी टच पण नाही करत कोणी. तर बॅच किती मंथमध्ये कंप्लीट होईल सर? बॅच ही तशी 3-4 महिने चालेल, पण व्हॅलिडिटी 6 महिने राहील. आमच्यासाठी तुम्ही काय नवीन एफर्ट्स घेणार? टेलिग्राम सेशन मी स्वतः घेणार, टेस्ट पण मीच डिझाईन करणार हो. आणि मागच्या दर्जा प्रो मेन्स बॅचपेक्षा या दर्जा प्रो मेन्स बॅचमध्ये खूप जास्त अपडेटेड कंटेंट राहणार आहे. तर खूप जास्त एफर्ट्स घेतो. खासियत मला तरी वाटते हे सांगायचं काम नाही, कारण की आत्ताच नुकतीच दर्जा प्रो मेन्स बॅच झाली, त्याचे फीडबॅक पाहून तुम्हाला खासियत कळलंच आणि फीडबॅक टाकलेले पण आहेत मी. जसं की सर अनादर वन पुन्हा सिद्ध होत आहे की दर्जा मेन्स बॅच ऑलवेज ऑन टॉप. रिझनिंगमध्येच 44.25 मार्क्स आहेत रिझनिंग मेन्समध्ये. असे भरपूर सारे मेसेज आलेले आहेत. रिअल मेन्स म्हटलं की एकच ऑप्शन दर्जा, आणि खालचे फीडबॅक तुम्ही वाचून घ्या. जसं की 1-2 मी स्कोर टाकलेला आहे. जसं की कट ऑफ आहे 75 आणि रिझनिंगलाच मार्क्स आहेत 38. सर 75 मार्क्स आहेत, 38 75चा कट ऑफ आहे, 38 मार्क्स आहेत, 7-37 म्हणजे त्यानं रिझनिंगलाच अर्ध्यापेक्षा वर कव्हर केले की रे. म्हणजे 37 मार्क्स त्याला GA, इंग्लिश, क्वांट आणि डिस्क्रिप्टिव्ह या 4ही गोष्टी मिळून फक्त 37 मार्क्स पाहिजे मेन्सचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी. तर एकदा तुम्ही बॅच केली की याच्यानंतर कधीच करायचं काम नाही पडणार आणि असा कोणताच क्वेश्चन नाही राहणार की तुम्हाला जमत नाही.
जसं की आता SBI POच्या टेस्ट देल त्या पोरांना भरपूर स्कोर येत होता, भरपूर लिमिटच्या बाहेर. तर मग याचा फायदा होते का? बिनधास्तपणे होते. काय आहे की आपण बॅच केलेली राहते आणि आपण आपल्याच मनाला म्हणतो की मला मेथ्सचं येते. पण जर खरंच जर पाहिलं ना, तर काही टॉपिक्स ह्या आपण कधी एक्झामला सॉल्व्हच नाहीत केलेले. नवीन टाईप जर आला तर तो सॉल्व्ह करण्याची हिंमतच नाही होत. मग त्याच्यावर प्रॅक्टिस कोण करणार? बॅचमधून पण कव्हर करून होणार, होमवर्कमधून पण कव्हर होणार आणि टेस्ट जेव्हा देणार तेव्हा ते सॉल्व्ह कसं करायचं, प्रत्येक क्वेश्चन, असा एक क्वेश्चन नाही तुम्हाला जमणार नाही. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. भरपूर क्वेश्चन हे येतं, जसं की मागल्या वर्षी IBPS PO मेन्सला आपल्या दर्जाच्या स्टुडंट्सना 45 मार्क्स फक्त रिझनिंगलाच घेतले होते. 45 मार्क्स. जसं की 33. बरं, कट ऑफ 75चा आहे तर मग मार्क्स पण जास्त आहेत की रे, 97. मग जी लीड आहे ती एक्स्ट्राची बोनस आणि तुमचं सिलेक्शन इथं कन्फर्म होऊन जाते. जसं की रिझनिंगला 33, हे पहा 34. मी चार्ट दिलता, चार्टमध्ये भरपूर हे असं पाहायला जर गेलं, चला बरं मी आपण पाहू. 27 मार्क्स, 24 मार्क्स, 33 मार्क्स, आता इथं 15 आहेत. पण इंग्लिशला जास्त आहेत ना रे बा. आणि GA मध्ये कोणालाच एवढे जास्त मार्क्स नाहीत. काऊन की तो प्रिडिक्टेबल नाही आहे, म्हणजे की काहीही येऊ शकते GA मध्ये. अरे पण रिझनिंगला सिलेबस फिक्स आहे की रे, एकदा कर डबल करायचं काम नाही. काय की एखाद्या वेळेस सर मी प्रत्येक वेळेस एक्झामला गेलो ना तर मी माझं सिटिंग अरेंजमेंट प्लस ब्लड रिलेशन स्किप करून येतो. सर मला टाइम स्लॉट पझल जमतच नाही. मग तो कुठेतरी प्रिपरेशनला डाग लागत आहे तुझ्या, म्हणजे तुझ्यापाशी टाइम असून पण तुला तो टाइम जमत नाही रे. एखादा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा का नाही करायचा हे मॅटर करत नाही, पण हे मॅटर करते की तुला ऑफलाईनमध्ये तो क्वेश्चन जमला पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे आपल्या मेहनत आहेत. जसं की काही फीडबॅक्स पण टाकलेले आहेत. थँक्यू सो मच सर, दर्जा मेन्स बॅचमुळे खूप फायदा झाला. सर तुम्हाला मी फक्त एकदा कॉल केला होता, सर मी स्टडी करून पण डिफिकल्टी येत आहे आणि तुम्ही मला सहज बॅच लावा सजेस्ट केलं आणि नेक्स्ट डे मी बॅच जॉईन केली आणि मला कधीच रिग्रेट झालं नाही. नेहमी नवीन रोज शिकायला भेटलं. रिझनिंग असं पण आपण सॉल्व्ह करू शकतो हे पहिल्यांदा समजलं आणि भरपूर मेसेज आहे, पुढचा पाहून घ्या. जसं की तिनं फीडबॅक पण टाकला, मला माहित नाही मुलगी आहे का मुलगा आहे, पण त्यांनी फीडबॅक पण टाकलाय. जसं की मागच्या वर्षी हेच 2025चा 2 नंबरची टेस्ट दिली ती, 9.50 म्हणजे 9.5 मार्क्स होते आणि यावेळेस तिची बॅच कंप्लीट झाली किंवा त्याची बॅच कंप्लीट झाली. त्याच्यानंतर त्याच टेस्टमध्ये पहा, IBPS PO मेन्स 2025 सेक्शनल टेस्ट 2, IBPS PO मेन्स 2025 सेक्शनल टेस्ट 2, 26.75. हे गॅप फक्त एकाचाच नाही. एखादी बॅच जर लावली तर ती बॅच याच्यासाठी लावलेली नसते की ॲन्सर आलं पाहिजे, नाही, समोरच्याच्या ॲबिलिटी चोरून घ्यायच्या असतात बॅचमध्ये, त्या कारणानं बॅच लावायची असते. बाकी तुम्हाला मी कसं कोणत्या टाईमला काय काय करायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे त्या गोष्टी सांगतोच. हे पण भरपूर फीडबॅक्स आहेत, तुम्ही बघून घ्या. हे पहा, हे पण फीडबॅक्स आहेत. जसं की शपथ सर 4 दिवस कंटिन्यू लेक्चर करत होतो, सिटिंग अरेंजमेंटचे 22 लेक्चर होते, जस्ट संपले आता. एवढी क्लिअरिटी आली ना सिटिंगमध्ये की बस, मेन म्हणजे अप्रोच तयार झाला भारी आणि जी भीती होती ती गायब झाली बघा. आणि आणखीन एक सर, कमीत कमी पॉसिबिलिटीमध्ये कसा गेम करायचा क्वेश्चनचा हा एक अप्रोच खूप हेल्प करतो सर. खरंच थँक्यू सो मच. खूप जास्त आहेत, मी काय वाचत नाही आता पूर्ण. हे पहा, आणि जसं की तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलेलं पण आहे आणि त्याच्यातून क्लॅरिटी आलीच असेल. हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा. थँक्यू सो मच सर फॉर दर्जा बॅचसाठी. सर आधी मेन्स म्हटलं क्वेश्चन सॉल्व्ह करताना मला इंटरेस्ट नाही यायचा, खूप बोरिंग वाटायचं, पण तुम्हीची बॅच केली ते पण लाईक हसत हसत कट ऑफ जाय, काय म्हणते, लाईक हसते हसते कट जाय रस्ते आहे ना. आणि मग नंतर 100% रिझनिंग आणि SM सर आणि धन्यवाद असं काहीतरी, तर पाहून घ्या. हे बाय हाय, फर्स्ट टाइम मेन्सची प्रिपरेशन करतोय सर. दर्जा प्रो मेन्स बॅच पासून LR मेन्सचं प्रिपरेशन चालू केलंय. मेन्सची भीती होती पण तुमच्या रेग्युलर लेक्चर केले, टेलिग्राम सेशन प्लस होमवर्क मधून मेन्सच्या क्वेश्चनची प्रिपरेशन केली आणि कॉन्फिडन्स वाढला आता. म्हणजे स्टार्टिंगला जरी असलं तरीही तुम्हाला डबल करायची काही गरज पडणार नाही. जसं की आता इकडं पण पहा,
सर पजलला खूप वेळ लागत होता, फायनली बसला आणि हे कॉन्फिडन्स. आता रिझनिंगला जसं की आता आपली बॅच आहे, बॅचच्या प्रत्येक पोराला रोल नंबर दिला जाते. हे बघा रोल नंबर 1190 कोणाचा आहे, तुषारचा आहे वाटते आमच्या दर्जाच्या फर्स्टचा. 99.29% आहे आणि हे IBPS PO मेन्सला आहे. हे हे कॉन्फिडन्स. जसं की भरपूर गोष्टी आहेत, जसं की इकडे तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. हे बघा इथं स्कोर शेअर केला, 23,747 पैकी 657 वा रँक आहे. याच्या आधी वाट लागत होती की, पण आता एकदा कॉन्फिडन्स हे यायचा कॉन्फिडन्स वाढला काऊन माहिती का, यांनी पूर्ण सिलेबस कंप्लीट केला, कोणत्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचंय ते कळालं त्यांना आणि आता ते स्वतःच्याच डोक्यानं स्वतः खेळायला लागतात. काय माहितीये का की बुवा आपण एखादा जर पझल जर असलं किंवा एखादा जर क्वेश्चन असला तर तुम्ही त्याच फॉर्मॅटमध्ये त्याचा विचार करता, असं वाटते की बा याहीच हे दुनिया, असं नसते. एखादी जर अप्रोच भेटली तर तुमच्यापाशी टाइम आहे, तुमच्यापाशी डोकं आहे, अरे लावा की रे आणि त्याला अजून खराब बनवा की रे, बिंदासपणे, कारण की डोकं आपलंय, टाइम आपलाय, तर अप्रोच पण तुम्ही तुमची स्वतःची डेव्हलप करू शकता आणि तसं मी सांगतो तुम्ही त्याबद्दल निश्चित राहा. बाकी हे बाय खूप सुंदर सुंदर स्कोर आलेले 94.65% हे फीडबॅक्स येतं. सगळे काय घेतले नाही तर फर्स्ट टाइम एवढा पर्सेंटाईल आला सर. हे पाय 14,792 पैकी 693 रँक आणि हे फक्त IBPS. हे पहा इकडे IBPS PO मेन्स रिझनिंग सेक्शनल टेस्ट नंबर 4. जेव्हा बॅच संपली ना तेव्हा ज्या टेस्ट देतात त्याचे फोटो चे स्क्रीनशॉट काढले. हे पाय जसं की मागच्या वर्षीचा एक फोटो टाकला वाटते बहुतेक, हे मागच्या वर्षीचा आहे का काय. सर LR मध्ये 40 मार्क्स प्लस 5 मार्क्स क्रिटिकल, म्हणजे 45 मार्क्सचं फक्त रिझनिंगच सॉल्व्ह केलंय 60 पैकी. कॉन्फिडन्स कुठून येते, यानंच येते. हे पहा आता जर तुम्हाला एक रियालिटी सांगतो, सपोज टू बी 10च मिनिटं आहेत आणि 10 मिनिटात तुम्हाला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बरं चला जाऊ द्या, 10 मिनिटं आहेत आणि प्रीचे RRB क्लर्क प्रीचे रिझनिंगचे 5च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तेव्हा तुम्ही शॉर्ट ट्रिक यूज करता का? तो उत्तर आहे नाही, कारण की टाइम भरपूर राहते. पण जर तेच कंडिशन थोडी उलटी केली, 10 क्वेश्चन्स 10 मिनिटं आहेत आणि 30 क्वेश्चन्स आहेत, आता सगळेजण शॉर्ट ट्रिकच्या मागे लागतात. तर कोणत्या वेळेस एक्झामच्या टाइमला कोणत्या वेळेस तुमच्यावर काय सिच्युएशन येते याचा काही माहित नाही रे, कारण की एखाद्या वेळेस जर पझलवर अटकलो आणि एखाद्या वेळेस जर टाइम गेला तर उरलेल्या टाइमला ती सिच्युएशन येते की नाही. मग तिथं चोर धंदे, स्मार्ट अप्रोच वापरता आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्वायवल करायला सोपं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी राहतात. तर चला पुढे जाऊ आपण आता. हे पाय सर आज 5 मार्क्सचा फायदा झाला, एक्झाम देऊन आला आणि त्यानं प्रूफ पण टाकला की बुवा या लेक्चरमध्ये दाखवलं होतं लिनियरमध्ये आणि माझे 60 सेकंद वाचले, त्याबद्दल धन्यवाद. हे म्हणजे की बुवा 2 पॉसिबिलिटी जागी एकच पॉसिबिलिटी कशी घ्यायची ते पण सांगितलेले. सर बिलीव्ह मी ऑर नॉट, ही कमेंट मी फक्त कमेंट करण्यासाठी नाही केली, ही रियालिटी आहे. तुमच्यासारखे मास्टर मी आजपर्यंत पाहिले ते काय पहिले माझी गॅलरी वेगळी दिसायची, मग आता तुमची एंट्री झाली आता अशी दिसते. आणि या सगळ्या गॅलरीमध्ये पहा फोल्डर कसे बनवले. एजेस, दर्जा प्रो ब्लड रिलेशन, प्रॉफिट लॉस, दर्जा प्रो कोडिंग, सिंपल, दर्जा प्रो डिस्टन्स, है क्वाड्रेटिक, सगळेच्या सगळे जे दर्जा प्रो मेस जे पहिली होती बॅच. तर मग हे असं नमस्कार, हे तुम्ही पाहून घ्या आता हे क्वेश्चन्स हे कसे आहेत ते. आणि फीडबॅक खूप जास्त आहेत, पण सगळेच काय दाखवता येत नाही कारण की तुमचा टाइम जाईल. सर डायरेक्ट बॅचची इन्फॉर्मेशन कशी. बॅच जी आहे आपली, बॅच ही आपली 5 ऑगस्ट 2026 पासून चालू होत आहे. 5 ऑगस्ट 2026च्या आधी आपली प्राइस 2100 रुपये आणि जशी 5 ऑगस्ट संपली नंतर 2,500 रुपयावर जाईल. सर बॅचची प्राइस वाढवली नाही, पहिले 2,000 होती, त्याची मी 1500 केली, आपण फक्त 100 रुपये वाढलेले. आणि जर इनरोल करायचं असेल तर फक्त 5 तारखेच्या आधी करा, कारण की नंतर ती 2,500वर जाईल. तर बॅचच्या डिटेल बद्दल कोणाला जर काही जर प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा 87 88 00 90 79. सर इंग्लिशमध्ये 8788 00 9079. सर मला टेक्निकल प्रॉब्लेम आहे,
टेक्निकल म्हणजे की बॉ सर ॲपची लिंक सापडेना, लॅपटॉपची लिंक किंवा ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर मग 84 82 82 82 34 इंग्लिशमध्ये 8482828234 याच्यावर कॉल करायचा आणि तुम्ही तुमच्या जे पण प्रॉब्लेम आहे तो इथं डिस्कस करा. आणि अभ्यासाबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, तर मला कॉल करा बिनधास्तपणे. तर सर बॅच परचेस कशी करायची? सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करायचं, अल्फा कोचिंग सर्च करायचं आणि हे पहा हे असा लोगो दिसते, हे पहा दिसते असा, ह्यो असा लोगो दिसते. लोगो दिसल्याच्या नंतर ते इन्स्टॉल करायचं आहे. चला मी तुम्हाला सिस्टमॅटिक दाखवतो. सगळ्यात पहिले ॲप ओपन केलं तर नंतर इथं बँकिंग सिलेक्ट करायचं आहे. बँकिंगच्या नंतर आता होम पेज येते जेव्हा लॉग इन केल्याच्या नंतर. आणि नवीन असाल तर रजिस्टर करा. इथं कोर्सेसमध्ये स्पेशलमध्ये दर्जा प्रो 2.0 आणि त्याच्यानंतर परचेस. ओके सर, कोर्सेसमध्ये गेल्याच्या नंतर कशी दिसते बॅच? हे पाहे अशी दिसते. हे पाहे थंबनेल आहे, हे पाहे दिसलं, दर्जा प्रो मेन्स बॅच रिझनिंग 5 ऑगस्ट, हे असं थंबनेल दिसते. आणि पेमेंट करा आणि बाकी मग 5 तारखेपासून आपले लेक्चर्स कंटिन्यू होतील. तरीही काही जर डाऊट असेल तर बिनधास्तपणे तुम्ही बोलू शकता. कसं आहे माहिती आहे का की आतापर्यंत कोणी मेथ शिकवलेलं नाही, आता टाइम आहे तर बिनधास्तपणे करून घ्या. सर मला ना फास्ट जायचंय, मी रेकॉर्डेड करू शकतो का? तर उत्तर आहे हो, करू शकतं. पण रेकॉर्डेडमध्ये प्रॉब्लेम काय जाईल, जे डेलीचं टेलिग्राम सेशन आहे ते मिस होईल. एकाच दिवशी तो 2-2 लेक्चर्स करायला लागतील. समजणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. 100% नाही, बॅच तर करायची, रेकॉर्डेड जर करत असं बॅच तर माझ्याचपासून करणार, पण मी प्रिफरन्स देतो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये करायला, कारण की लाईव्ह फॉर्मॅटमध्ये कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त राहते. होप सगळ्या गोष्टी खूप बारीकीनं तुम्हाला समजल्या असतील. तरीही काही डाऊट असेल तर बिंदासपणे मला कॉल करा. दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. कीप प्रॅक्टिसिंग, स्टे कन्सिस्टंट, ट्रस्ट द प्रोसेस, बिलीव्ह इन युअर जर्नी, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स, फोकस ऑन डेली इम्प्रूव्हमेंट, नेव्हर डाऊट ऑन युअर पोटेन्शियल. सी इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय, टेक केअर, लव यू गाईज.